श्रावण महिना निघालाय आता. आता आपलं एक महादेवाचं गाणं युट्यूबला जाऊ द्यायचं. बरं दळताना आपली आजी बाय दोघी कसा आहे कथा सांगा. हा तर ते बी जात्यावर अशी काहीतरी म्हणत होत्या. तर तू राहिल्यामुळे जास्त तुला आठवतय म्हणता येतय तेवढं म्हणा. गोंडीन भरायची तुला हा ते देवाला महादेवाला बरं लोक जायचंय. म्हणते की मग. हा आपल्याला जाणं शक्य नाही तर आपण तोंडानं तर म्हणू. म्हण ग म्हणते की शिव शिवारा की दिगंबरा केवळ कैलासी प्रेमेश्वरा शाबास. दोघ जण बसून डोंगरावर की हवा शिर निवांत बसले श्रावाला. हा तितक्यात का नारंग फिरत फिरत येऊन दिली दोघात कळ लावून. असला का डाव दिसत नाही परिमाण न्यावा ऐकून एकाला जिंकून करावे पण एकूण एकाला जिंकून ना म्हणले पण करा. तवा बसा म्हणजे सोकट्या खेळत बसा म्हणजे सोकट्याचा डाव. पहिला का डाव टाकीला पार्वतीनं डाव का मांडीला या काईकी गिरजा नार मोठी पक्की शंभुदेवाचे डोळे झाकी ऐका गोंडीन रे 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 रे. दुसरा का डाव टाकीला पार्वतीनं डाव का मांडीला उन्हा मंदी उन्हात डाव मांडलाय. शंभुदेवाला येतोय घाम मग गिरजा हासती मनात ऐका गोंडीन रे 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 रे. तिसरा का डाव टाकीला पार्वतीनं डाव तिनं का जिंकली तिने ताळ सप्ते पताळ तिरभवन नाही जागा ठेवली असण्याला महादेवाला पाय टाकायला. पुरुषले सदाशिव जाऊन बसले हिंगंताच्या पाडाला ऐका गोंडीन रे 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 रे. रुसून गेले महादेव. आता तिथं काय आता निवांत बसले जागा फिटा आपले धुनी लावली आपले निवांत बसले भांड्या माला बायकोसाठी भांडण. मग जिंकलं पार्वतीनं सगळं काहीच ठेवलं नाही पाय टाकाय जागा. इतकं जिंकलं का पार्वतीला? पार्वतीला सगळं. मग पुन्हा आले नारंग तिथं फिरत फिरत पार्वती माय म्हणले काय बसला तुम्ही कसली महादेवाने बायको केली म्हणले बाई. आणि तिला लुगदून पडत म्हणजे तुम्हाला आता विचारतील का म्हणले. मग कसली बायको असली तरी कुणाला देऊ वाटत नाही. आता नवऱ्याला नुसता फोन दिला तरी कुणाचा फोन अशा अशा बाया बघतात. फोन असा शब्द ऐकाता की तळ्याची आग मस्त अक्काला माझ्याहून आगळी कोण भेटली ग तिला तिला रूप झाला. मग तिनं गोंडणीचं रूप धारण केलं. रूप दुसरं बदललं. महादेवाला ते ठकवाय जायचं तिला त्यांचं बघायचं या. गोंडीन झाली गोंडीन. खरंच काय ती नारका गोरी गोमाटी चोळी लिली उपारटी गाठ का मारून उलटी शंभुदेवाच्या जीवासाठी गिरजा डोंगुर पालटी रे 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 रे. गिरी आता वनात राहायला आता वन लागतंय. भिसू वन हाय जंगल आहेत डोंगर आहेत पार्वतीला. झाड झुडप आहेत. मग झाडाचे नाव आहेत हे कळी टाकळी बोरी बंधन खैर चंदन. लेवंगडाच्या झाडामध्ये हसती घोरपड ऐका गोंडीन रे 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 रे. आंबा जांभळ आंबा जांभळ जांभळ जोमान जाई जुई आंबा जांभळ जांभळी जोमान जाई जुईच्या सुवासानं घर टाकली सर्प नागानं. छान. लिंगडाच्या झाडामध्ये हसती घोरपड ऐका गोंडीन रे 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 रे. रूप बदललं. गोंडीन झाली गेली महादेवाला भेटायला गेली. मग तिथं गेली की महादेवाचं बघायली आपली. मग महादेव बघितला ओळखीत ही पार्वती हाय. हो त्यांना ओळखूच येणार की. अरे अरे घोसावड्या हाईस कोणाचा कोण बोल भिगीन घालीन भातुड्यात हात टाकीन जीवाच मारून रे 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 रे. म्हणजे ती त्यांना भेव घालती या. मग महादेवाना का जाता आपटील्या ठाई ठाई कदरून बघायची ना आता ही कोण आहे ती. मग म्हणते तर गिरजा ही गोंडीनी तुझ्या केसाचा बुचुडा माझ्या पार्वती म्हणे हाय. अग अग तू गोंडीनी आणि तुझ्या केसाची बांधणी दिस माझ्या गिरजावानी रे 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 रे. गोंडी ना चांगले. अरे अरे घोसावड्या तुझी अक्कल हाय गायाळी येईल माझी गोंड फळी आणि टाकीन तुझी उपटून मोळी ऐका गोंडीन रे 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 रे. भोळा का शंभू देवन ह्याच भोळे पण किती
अर्ध्यांगी पार्वती जटामधी गंगा वाती रे भोळा का शंभू देवन भोळ्या पानावरी गेला गंगा का गिर झाला जटामधी जागा दिला ऐका गोंडी रे 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 रे. ऐका सगळ्याला चांगली वाटली तर अजून म्हणायला हवं, अजून लय मोठी येते या, पण आता एवढीच ऐका आधी. हर हर महादेव. हर हर महादेव.